नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू गावातील युवक नितीन गणपतराव शेंडे वय वर्ष 35 हा बेंबडा नदीच्या पात्रात नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेला असता बुधवारच्या 2 वाजताच्या सुमारास नदीच्या पुरात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती। घटनेची माहिती गावाचे पोलीस पाटील सचिन भोयर यांनी नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार उदय सोयस्कर यांना दिली। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार पियुष चिवडे व नायब तहसीलदार चेतन मोरे यांच्यासह त्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचून वाहून गेलेल्या युवकाचा शोध घ्यायला सुरुवात केली होती, पण पूर्ण दिवस उलटूनही शोध न लागल्यामुळे व पाण्याची पातळी वाढल्याने शोध व बचाव कार्य टीम बोलवून तपास करण्यास सुरुवात केली आहे। तपास सुरू असून लवकरात लवकर युवकाचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार उदय सोयस्कर यांनी दिली। आमच्या हे जे नद आहे बेंबडा नद आमच्या गावातील काल म्हणजे 15 तारखेला दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान 3 युवक ज्याच्यातनी नितीन गणपत शेंडे त्याच्यासोबतचे 2 सोबती जे दररोजच्या नुसार मछली व्यवसाय करण्याकरता नदीमध्ये बेंबडा नदीमध्ये उतरल्यानंतर त्यांनी जो नितीन होता त्यांनी असा कमरीला जाळ बांधल्यानंतर ते पोहत 2 त्याच्या जे मित्र ते समोर आले आणि हा जाळ याच्या कमरीला असल्यामुळे हा होऊ शकते त्या कशाला तरी लटकून किंवा जाळ जास्त भारी झाल्यामुळे याच्या नाकातोंडात पाणी जाऊन हा बुडाला। त्याच्यानंतर मी पोलीस पाटलाचा भाऊ या नात्याने लगेच घटनास्थळी जाऊन आणि जे आमचे ठाणेदार आहे सोयस्कर सर तहसीलदार नवीन आलेले त्याच्यानंतर मोरे सर आणि अमरावतीचे जे कलेक्टर ऑफिस आहे इथे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे त्या ठिकाणी लगेच मी कॉन्टॅक्ट केला आणि 1 तासाच्या आत सर्व सोयस्कर सर तहसीलदार आणि रेस्क्यू ऑपरेशनवाले इथे आले पण त्यानंतर 5:30 ते 5चा वेळ झाला होता। सरांनी जेव्हा रेस्क्यू ऑपरेशनला फोन लावला त्यांनी सांगितलं का बा आता आम्ही जर इथे यायला आम्हाला दीड तास पाहिजे, आम्ही सकाळी 6 वाजता येऊन आम्ही कारवाई सुरुवात करू। त्यानुसार आज रेस्क्यू ऑपरेशनवाले आले आहे आणि त्यांनी सकाळपासूनच रेस्क्यू ऑपरेशन आता चालू आहे। पुढील तपास सुरू आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।